महाराष्ट्र माझा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। चॅनल वाल्यांच्याकडून तो पाठवला जातोय, तुम्ही प्रश्न विचारताय, हे धक्कादायक आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे। तर पैसे वाटूनच लोकांनी जर निवडून यायचं असेल तर आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं? काही नैतिकता राहिली की नाही या देशामध्ये? ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, पारदर्शक मोकळा श्वास तुम्हाला अधिकार दिले या जनतेला, आणि तुम्हाला असं वाटतं की 50 खोके एकदम ओके, खोक्याने तुम्ही आमदार विकत घेतले म्हणून काय तुमच्या पैशाने तुम्ही मतदार विकत घ्या? या देशामध्ये ही लोकशाही आहे। दडपशाही, भीती, पैसे या सगळ्या कृतींचा मी जाहीर निषेध करते। ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, आणि जर हे व्हिडिओ मी स्वतः डिटेलमध्ये पाहिलेला नाही, पण हे जर आरोप जर खरे असतील तर भारतीय जनता पक्षाने माफी मागून राजीनामे दिले पाहिजेत या देशातून, की हो आम्ही गलिच्छ राजकारण करतो, आणि इलेक्शन कमिशननी आमच्यासारख्या लोकांना आणि या देशातल्या नागरिकांना न्याय दिला पाहिजे। कारण सांगावं, मला आत्ताच एक मनात प्रश्न आला की नोटबंदी भारतीय जनता पक्षाच्या सरकार नोटबंदी यांनी केली, मग एवढा कॅश, आणि मी पार्लमेंटमध्ये हे बोललेले की कॅश इन सर्क्युलेशन हा प्रॉब्लेम आहे। एकीकडे तुम्ही नोटबंदी करता, मग एवढे कॅश इन सर्क्युलेशन येतात कसे? आणि त्यातून भारतीय जनता पक्ष, म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाहीये की विनोद तावडेंवर आरोप होतोय, हे मला अतिशय धक्कादायक आहे। कारण का मला कधीच वाटलं नव्हतं अशी कृती भारतीय जनता पक्षाचे जे ओरिजिनल लोक आहेत त्यांच्याकडून कधी होईल। हे भारतीय जनता पक्ष 2.0 यांच्याबद्दल मी मन मोकळेपणे बोलते नाही, पण ओरिजिनल बीजेपीचे जे विनोद तावडे त्यांच्याकडून हे खरंच अस्वस्थ करणारी कृती आहे, जर खरी असली तर। हितल ठाकूरांनी पैशाचे बंडल दाखवले, त्यासोबत की नाही हे पैसे त्यांचेच आहेत, किंवा त्यांच्या मुलांना थेट कॅमेरासमोर डायरी दाखवली। राष्ट्रीय नेते आहेत ते सरचिटणीसपदाची केंद्रामध्ये त्यांच्यावरती पक्षाची जबाबदारी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की राज्यातल्या नेत्यांसोबत त्यांचं पटत नाही, आणि हितेंद्र ठाकूर बोलताना असं म्हणाले की ते 5 कोटी घेऊन आले, ते भाजपच्याच नेत्याने मला माहिती दिली। म्हणजे विनोद तावडेंना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा याच्यामध्ये काय त्यांच्या पक्षांतर्गत राजकारण मी सांगू शकत नाही, कारण का मला माहिती नाही काय झालं नक्की, कोणी कुठले पैसे आणले काय। माझा प्रश्न आहे या देशाच्या माननीय प्रधानमंत्र्यांना की तुम्ही नोटबंदी केली, नोटबंदी कशासाठी केली? की ब्लॅक मनी जावं। मग हे 5 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाकडे कुठून आले? कॅश येते। भारतीय जनता पक्षाने एवढ्या 5 कोटीची मुवमेंट विरारपर्यंत केलीच कशी? जी डायरी तिथे लिहिलेली आहे त्या डायरीमध्ये ज्या गोष्टी आहेत याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे, आणि जर की हा कॅश आला कुठून हे चुकीचं आहे, हे कॉपी करून पास होणार आहे, आणि अशा घाणेरड्या गलिच्छ कृतीचा मी जाहीर निषेध करतो।